नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. टी बालमानसशास्त्र भाग 21 या ठिकाणी आपण आज सुरुवात करणार आहोत. बघा, भाग 21 जो आहे हा आपण आपल्या 1000 प्रश्नांच्या सिरीजचा हा भाग आहे. त्यामध्ये आपण जे PYQ आहेत त्याचा सराव घेत आहोत. चला, पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिला प्रश्न आहे, बालगुन्हेगारी होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते? हा प्रश्न जो आहे तो 2020 साली विचारलेला आहे. बघा, पर्याय दिले: शालेय वेळापत्रक दोषपूर्ण असणे, आर्थिक विषमता असणे, अभ्यासक्रम लवचिक नसणे, आणि चौथा पर्याय दिलेला आहे कुटुंबात आई वडिलांची भांडणे होणे. बघा आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आर्थिक विषमता हे जे कारण आहे ते कारण बालगुन्हेगारी होण्यासाठी म्हणजे महत्त्वपूर्ण कारण आहे. या आर्थिक विषमतेमुळे बालगुन्हेगारी त्याच्यामध्ये वाढ होत असते आणि हे सामाजिक कारण आहे. पुढचा प्रश्न पहा. अध्ययनार्थ्यांत मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही? 2017 साली पेपर 2 ला हा विचारलेला प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत: शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे, शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे, पालक अशिक्षित असणे, आणि चौथा पर्याय दिलेला आहे पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पालक अशिक्षित असणे. या ठिकाणी बघा काय विचारलं होतं की शालेय कारण नाही असं विचारलेलं होतं. याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 आहेच. अध्ययनार्थ्यामध्ये म्हणजेच विद्यार्थ्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण येण्यामाग अनेक कारणं असू शकतात. त्या कारणाचं वर्गीकरण प्रामुख्यानं 2 भागामध्ये केलेलं जातं. त्याच्यामध्ये शालेय कारणं आणि शाळेबाहेरची, मग ते कौटुंबिक वगैरे इतर कारणं येतात त्याच्यामध्ये. तर प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं होतं की शालेय कारण कोणतं नाही, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे की शाळेच्या बाहेरचं किंवा कौटुंबिक जे कारण आहे ते कारण शोधायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला लक्षात आलं, पर्याय क्रमांक 3. बघा आता पुढचा प्रश्न. समाजीकरणाच्या प्रक्रियेत प्रमुख भूमिका कोण बजावते? पर्याय दिलेले आहेत माता पिता, शिक्षक, मित्र, आणि चौथा दिलेला आहे वरील सर्व. या प्रश्नाचं अचूक उत्तर जो आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. बघा, सामाजिकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे एखादी व्यक्ती विशेषतः बालक समाजाचे नियम, मूल्य, परंपरा, संस्कृती आणि योग्य वर्तन शिकत असते. थोडक्यात सांगायचं झालं तर माणसाचा सामाजिक प्राणी होण्याचा हा प्रवास जो आहे तो आहे, ही प्रक्रिया जन्मापासून सुरू होते आणि आयुष्यभर काय करत असते, ती चालत राहत असते. सांगायचं झालं तर समाजीकरण ही एक एकांगी प्रक्रिया नाही. ते पूर्ण होण्यासाठी माता पिता, शिक्षक, मित्र या तिघांचे योगदान अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला म्हणजे आपापल्या जागी ते प्रमुख असतं. त्यामुळे योग्य उत्तर जे आहे ते वरील सर्व हेच आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये समाजीकरणाची अवस्था दिलेली आहे, प्रमुख घटक दिलेला आहे आणि काय शिकवले जाते हे पण सांगितलंय. प्राथमिक समाजीकरण म्हणजे बालपण, याच्यामध्ये बघा प्रमुख घटक जो असतो तो माता पिता आणि कुटुंब असतो. तर काय शिकवलं जातं तर भाषा, प्राथमिक मूल्य, स्नेह, संस्कृती, दैनंदिन सवयी या सगळ्या गोष्टी तिथं शिकवल्या जातात. त्याच्यानंतर बघा माध्यमिक समाजीकरणामध्ये म्हणजे शालेय वय आणि कौमार्य अवस्था, याच्यामध्ये बघा शिक्षक व शाळा, मित्र जो समवयस्क गट असतो तो, आणि प्रसार माध्यम. शिक्षक व शाळा याच्यामध्ये बघा औपचारिक ज्ञान आणि सामाजिक शिस्त, सहकार्य हे शिकवलं जातं. मित्र याच्यामध्ये स्वतंत्र विचार, नेतृत्व, सामाजिक आंतरक्रिया हे शिकवलं जातं. आणि प्रसार माध्यमे जे असते त्याच्यामध्ये जगाची माहिती आणि जी विचारधारा आहे ती विचारधारा शिकवली जाते. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी चौथा प्रश्न आहे, सामाजिक गटांचे प्रकार कोणते आहेत? याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे प्राथमिक, माध्यमिक, तृतीयक आणि वरील सर्व. याचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे, वरील सर्व. शैक्षणिक मानसशास्त्र आणि समाजरचनेत सामाजिक घटक हे व्यक्तीच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे असतात. लक्षात ठेवा, हे समाजीकरण याच गटामार्फत होत असते. समाजशास्त्रज्ञांनी जसं आपण सांगायचं झालं तर चार्ल्स कुली,
म्हणजे यांनी संबंधाचे स्वरूप, आकार आणि जवळीक यावरून गटाचं वर्गीकरण केलंय. म्हणजे सामाजिक गटाचे तिन्ही प्रकार समाजात अस्तित्वात असतात, म्हणून याचं उत्तर वरील सर्व हे दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. समाजीकरणाच्या प्रक्रियेत प्राथमिक घटक कशासाठी ओळखले जातात? याचे पर्याय दिलेले आहेत. औपचारिकता, अनौपचारिकता, काम आणि व्यवसाय. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनौपचारिक. बघा, याच्यामध्ये सांगायचं झालं तर समाजीकरणाच्या प्रक्रियेत प्राथमिक गट त्याच्या विशिष्ट संबंधांमुळे ओळखले जातात. त्याच्यामध्ये भावनिक जवळीक असेल, नैसर्गिक वर्तन असेल, मीपणाची भावना असेल, है ना, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. थांबू या ठिकाणी. आपण व्हिडिओ कसा वाटला ते आपण लाईक करून कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे आणखीनही व्हिडिओ मी तुम्हाला आता रेग्युलरली टाकणार आहे. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.